रोहनशी या विषयाबाबतीत मी बोललो आहे, पण मला नाही वाटत तो तयार होईल. म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा आमचं बोलणं झालं होतं, तेव्हाही तो नाहीच म्हणाला होता. आणि त्याचं बरोबर आहे, तो स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य देणारा, प्रायोरिटी देणारा मुलगा आहे आणि मला नाही वाटत तो कुटुंबापासून वेगळा राहू शकेल. आणि त्याच्या या मताचा मी पूर्णपणे आदर करतो बाबा. जावई बापू, खरं तर एवढ्या थोड्या दिवसामध्ये तुम्ही माझ्या रोहनला खूप छान ओळखलं. सहसा मी माणसं ओळखायला चूक करत नाही बाबा. आणि रोहनचा हाच गुण मला खूप आवडतो. म्हणजे आपलं काम आणि आपलं कुटुंब या दोन्हीपैकी योग्य वेळी योग्य प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींचं मला कायम कौतुक वाटतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की रोहन माझ्या बहिणीला योग्य वेळ देऊ शकेल, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकेल. माझ्या बहिणीसाठी तो एकदम परफेक्ट आहे. आणि माझ्या रोहनसाठी आधीरा. खरंच त्याला अशीच म्हणजे स्पष्ट बोलणारी, त्याच्यावर प्रेम करणारी, त्याच्यावरून जीव ओवाळून टाकणारी मुलगी हवी होती. ती त्याला मिळाली आहे. पण कसं आहे ना जावई बापू, की त्या दोघांना वेळ द्यायला हवा. दोष त्यांचा नाहीच आहे. दोष असेल ना तर आजूबाजूंच्यांचा आहे. आणि लग्नाच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं असतं. म्हणून मी म्हणतो की त्यांच्या आजूबाजूची गर्दी जर कमी झाली ना तर त्यांना छानपैकी एकमेकांना वेळ देता येईल आणि मग सुखाचा संसार करायला त्यांना सवड मिळेल. काय आहे, आमच्या पिढीमध्ये ना असं काही नव्हतं हो, आणि आमची तशी अपेक्षाही नव्हती. पण आजकालची पिढी, त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, वेगळ्या आहेत. आपण ते समजून घ्यायला हव्यात. म्हणून म्हणतो की मी सुचवलेल्या पर्यायाचा तुम्ही जरूर विचार करावा. नक्की नक्की विचार करीन बाबा. पण आपण सगळे मिळून हा इश्यू रिझॉल्व्ह करूया. हो, नक्की. बरं, मी येतो आता. बरं, तसे आपण संपर्कात राहू एकमेकांच्या. नक्की बाबा, येतो. जबाबदारी त्याचीच आहे. समरच्या 18व्या वाढदिवसाला यायला निघाले होते त्याचे आई बाबा आणि तुझे बाबा. काय एवढं सोनं लागलं होतं त्याच्या वाढदिवसाला? घराण्याच्या वारसाचा वाढदिवस म्हणून रात्रीचे यायला निघाले प्रवास करून. काय गरज होती? झाला ना ऍक्सिडेंट, गेले सगळे एका झटक्यात. तुझे बाबा, मोठा भाऊ म्हणजे त्यांच्यासाठी देवच जणू. मोठा भाऊ निघाला पाठोपाठ हेही निघाले. आणि ते असते ना तर आज मीही राजाची राणी म्हणून जगले असते. माझ्या नशिबात कायमची समरची हुकुमशाही झेलणं आलं. तेव्हाच ठरवलं मी, तुम्हीही राजवाडे आहात, तुम्हीही वारसा त्या घराण्याचे. मान्य आहे मला, समरने हा बिझनेस वाढवलाय, पण म्हणून काय सतत त्याची आपण जी हजुरी करायची, सतत त्याच्या समोर मुजरा करायचा का? ही वेळ त्याच्यामुळेच आली ना आपल्यावर. मग त्याचा परिणाम त्याला भोगायलाच हवा. देव एकाला सगळं देणार आणि दुसऱ्याला काहीच नाही, असं नाही होऊ शकत. माझी काहीही चूक नसताना माझं सर्वस्व केलं. माझं किती मोठं नुकसान झालं. मग त्याला याची शिक्षा भोगायलाच हवी. समरला बिझनेस मिळाला, अधिकार मिळाला, नाव मिळालं. मग ही गिल्ट सुद्धा त्याच्या मनात सतत राहिली पाहिजे. त्याच्यामुळेच तो ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळेच माझी मुलं पोरकी झाली. ही अपराधीपणाची भावना गेली 30 वर्ष मी सतत त्याच्या मनात जिवंत ठेवली आहे. आणि ती भावनाच माझा हुकमी एक काय. त्याची ती कळ दाबली ना की माझ्या स्वप्नाचं दार उघडतं. म्हणूनच मी इतकी वर्ष समरचं लग्न होऊ देत नव्हते. अधिराने जर हट्ट धरला नसता ना तर समरला आयुष्यभर ब्रह्मचारी राहावं लागलं असतं. कुठची पोरच वैरी निघाली. तिच्यामुळे समरचं लग्न झालं.
पण मीही काही बोळ्याने दूध प्यायले नाही. मी अधिराचं आणि रोहनचं लग्न टिकूच देणार नाही आणि त्यामुळे समरचं लग्न मोडणार. आणि तुमच्या पिढीत लग्नाला किती महत्व आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि आपली डॉल काय, लग्न मोडलं तर 4 दिवस रडेल, मग करेल दुसऱ्याशी लग्न. पण समर पुन्हा एकदा एकटा आणि आपल्यासाठी जगणारा व्हायला पाहिजे. आणि असं झालं की मग बघू. राजाला जर मुठीत ठेवलं ना तर त्याचं सिंहासनही आपल्या ताब्यात येतं. आणि मग हे सगळं वैभव मी माझ्या ताब्यात घेणार. आणि मग म्हातारी जर केली नाही ना तर तिला आपण घालू आणि तिच्या पाठोपाठ समरलाई. आजी एक सांगू का, म्हणजे मला तुमच्या मनातली आमच्याबद्दलची काळजी कळते, पण तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. अगं पण मला कळतंय ना की तुझ्यातलं आणि पिंट्यामधलं अंतर अजून दूर नाही झालं. म्हणजे नवरा बायको सारखा संवाद तुमच्या दोघांच्यात नाहीये. पण ह्या सगळ्याला तू जबाबदार आहे असं नाही म्हणत. पिंट्या जबाबदार. पण मी नाही त्यांना सोडून जाते. मी त्यांची साथ नाही सोडणार, खरंच सांगते. म्हणजे अगदीच आयडियल वगैरे असं नातं नाही आहे आमचं. प्रेम सुद्धा नाही आहे अजून आमच्यात. तुमचा नातू तर थोडा रागरागच करतो माझा, माहितीये मला. पण मी तुम्हाला खरं सांगू का, आता ऍक्सिडेंट झाला ना जेव्हा, तेव्हा त्यांच्या नजरेत मी माझ्यासाठी काळजी पाहिली याची. म्हणजे नवरा म्हणून नाही, पण माणूस म्हणून ते आहेत माझ्याबरोबर, अगदी माझ्या अडचणीमध्ये सुद्धा. आणि सध्या तेवढं पुरेसं आहे ना. पण एवढंच नसतं ना स्वानंदी. आजी ऐका ना, पण एवढं आत्ता ठीक आहे ना, म्हणजे काहीच नसण्यापेक्षा हे बरं नाही का. आणि आता कळलंय मला तुमचा नातू एवढा रोबोटिक का वागतो. सुरुवातीला कळायचं नाही, पण इतकं सगळं फेस केल्यानंतर असे त्यांच्या मनातल्या कुठल्याच भावना बोलून का नाही दाखवत, त्याचा उलगडा झालाय आजी मला. आणि हे इतकं सगळं कळल्यानंतर मी काही त्यांना सोडून जात नसते. आजी त्यांनी मला बायको म्हणून स्वीकारलं नसलं तरी मी बायकोची सगळी कर्तव्य ह्यापुढे पार पाडणार. त्यांना प्रोटेक्ट करेन. त्यांचा गैरफायदा तर आता कुणालाच घेऊ देणार नाहीये. त्यांना आवडलं किंवा नाही आवडलं, फार तर फार काय होईल, माझ्यावर चिडचिड करतील. मला सवय हो त्याची, सतत चिडूनच बोलतात. पण आजी एक वेगळेच मिस्टर राजवाडे उलगडतायत मला आता.